हे गाईज हाय. आजचा व्लॉग आपला आहे माय काइंड ऑफ व्हॅलेंटाईन्स डे. तर ह्या व्लॉगमध्ये मी सगळे म्हणजे लाईक व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला होता हे 7 दिवस. आणि जो मला खूप जास्त उशीर झाला आहे, आय नो खूप जास्त उशीर झाला आहे, मी खूप लेट पोस्ट करते हा व्हिडिओ. बट मी हे 7 दिवस खूप जास्त एन्जॉय केलेले. मी आणि माझी बहीण वैभवी आम्ही दोघींनी खूप जास्त एन्जॉय केलेला. आणि इट वॉज नॉट लाईक की रोजेस चॉकलेट आणि हे ते डे नाही. इट वॉज ऑल अबाउट फूड विच इज जस्ट लव. जे माझे सगळे आवडीचे होते दिवस. फर्स्ट लाईक इट वॉज गोलगप्पा डे. गोलगप्पा डेचं झालं असं होतं की आम्ही बार्बिक्यू नेशनला गेलो होतो. सो तेव्हाच आम्ही फर्स्ट डे तिथे सेलिब्रेट केलेला. तर त्याचे माझ्याकडे काही फुटेज नाही आहे त्याचा. बट येस, आम्ही फर्स्ट डे सेलिब्रेट केला होता, पण त्याचे माझ्याकडे काही पिक्चर्स पण नाही आहेत. नंतर मी तो डे सेलिब्रेट नाही केला. बट वी सेलिब्रेटेड दॅट फर्स्ट डे देअर ऑब्वियसली. देन सेकंड डे वॉज समोसा डे अँड ब्ला ब्ला ब्ला. खूप दिवस लाईक 7 दिवस होते. आम्ही खूप एन्जॉय केलेला ते 7 दिवस. आणि मी सगळं ट्राय केलं आणि एक पण दिवस असा वेस्ट नाही केला आमचा. म्हणजे लाईक माझी सवय आहे खूप जास्त की एक दिवस जाऊ दे, दुसरा दिवस हे करायचं, पण तसं नाही आम्ही केलं. आम्ही 7 दिवस खूप एन्जॉय केलेला. खूप मस्त काही ना काही नवीन घरी केलं ट्राय. काही गोष्टी मोमोज नवीन घरी ट्राय केले फर्स्ट टाईम मी. म्हणजे असं लाईक हे 7 दिवसात मी बरंच नवीन पण काहीतरी ट्राय केलं. सो मस्त होता माझा व्हॅलेंटाईन्स डे लाईक ह्या इयरचा. हे गाईज, आज आहे डे 2 जो आहे चाट डे. सो आम्ही डिसाईड केलं दोघींनी की चाट डे आपण घरीच सेलिब्रेट करूया. सो आम्ही दोघी चाट बनवणार आहोत, मी आणि माझी बहीण ऑब्विसली. सो आपण तुम्ही बघू शकता आता की मी नाही, ती माझ्या हेल्प करणार आहे ऑब्विसली थोडीफार. सो आम्ही फोन ठेवू आणि कामाला लागूया. गाईज, आमचा चाट झाला. हे बघा कुठे आणि आमच्याकडे शेव पण आहे त्याच्यावर टाकायला. येस 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 येस. सो इट्स बीन अ गुड चाट ऑब्वियसली. चाट येस. सो आम्ही खाऊन बघतोय. बाय बाय. हे गाईज, आज आहे डे 3 जो आहे आज समोसा डे. सो आम्ही काही घरी केले नाही समोसे, आम्ही बाहेरून आणले ऑब्विसली. सो वैभवीने आणले समोसे बाहेरून. सो आम्ही आता ते आता खाणार आहे आणि येस, वी आर एन्जॉयिंग इट. हे गाईज, आज आहे डे 4 विच इज मोमोज डे. आणि गाईज, मी फर्स्ट टाइम मोमोज ट्राय केलेत, लाईक फर्स्ट टाइम एव्हर. सो यू कॅन सी माझा थोडा आकार चुकला आहे, थोडा शेप ठीक आहे. खाण्याशी मतलब आहे मला. मी ट्राय करते फर्स्ट टाइम एव्हर लाईक आय हॅव डन. नाही अम्मी, खूप मस्त आलं, खूप मस्त. ॲक्च्युली माझा आधीचा प्लॅन होता की बाहेरून खाऊन घेऊ, बाहेरून, पण नंतर विचार केला की
कधी मी ट्राय पण नाही केलेत मोमोज. सो लेट्स ट्राय नाव. सो मी आज ट्राय केले. सो मला खूप जास्त आवडलेत, खूप जास्त. शेप वाईज इट्स लाईक ओके, बट खायच्या वेळेस इट्स अमेझिंग. हे गाईज, आज आहे डे 5th, जो आहे आपला फ्राईज डे. आम्ही फ्राईज घरीच केले कारण की एक रोज बाहेरचा खाऊन आम्हाला खरंच खूप कंटाळा आला होता. सो मी घरीच फ्राईज केले आणि आम्ही एक पेरी पेरी जी आहे चटणी वरतून टाकतात ती मसाला पेरी पेरीचा, तो सुद्धा मी घरी केला आहे. सो इट इज लाईक बिंग इंटरेस्टिंग. खूप मस्त जातोय हा वीक आमचा. मस्त खाणं चाललंय काही ना काही. सो लाईक आज आहे डे 6th विच इज बर्गर डे. सो आम्ही आलो आहे मॅकडी मध्ये. हाय गाईज. सो आम्ही मॅकडी मध्ये आलो आहे. हे गाईज, आज आहे डे 7th विच इज पास्ता डे. सो मम्मीनी तो घरी केलाय आमच्यासाठी. वाव, मम्मीनी पिंक पास्ता केलाय. सो खूप टेस्टी असेल तो. येस, म्हणजे ती खूप मस्त बनवते. मला तिच्या हातचा खूप जास्त आवडतो. मी खातीये. अमेझिंग, परफेक्ट. आम्ही ऑर्डर केलेला आहे मॅकडी मधून आणि ॲक्च्युली आम्ही पहिले डॉमिनोज मधून ऑर्डर केलं होतं, तर ते पेमेंट इश्यू झाले गुगल पे. तर माझा विश्वास उडाला तर त्याच्यावरनं ऑब्व्हियसली. सो आज ॲक्च्युली पिझ्झा डे होता आणि आम्ही पिझ्झा ऑर्डर पण केला, सगळं झालं. पेमेंटचं पण माझ्या अकाउंटमधून डेबिट झाले पण काहीच नाही दिसत आहे. सो आम्ही मग मॅकडीवरनं आता ऑर्डर केली आहे आणि सबवे आणि आणि सबवे माझा फर्स्ट टाइम असणार आहे. सो बघू त्याची टेस्ट कशी असणार आहे. सो माझा थोडा मूड ऑफ झालता पण ह्यांनी माझा थोडा मूड चांगला केला कारण की माझा खरंच खूप मूड ऑफ झालेला गाईज. खूप जास्त असं कधी होत नाही. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. सो लास्ट बट नॉट द लीस्ट, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचा कसा गेला तो तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं व्हॅलेंटाईन्स डे तुमच्यासाठी, लाईक व्हॉट इट इज लाईक इम्पॉर्टंट काय तुमच्यासाठी. व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे काय नक्की, त्या दिवसाला तुम्ही कसं सेलिब्रेट करतात आणि काय वाटतं तुम्हाला की फक्त मुलं आणि मुली मध्येच फक्त ते व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करू शकता का तेच लोक, असं नाही आहे. आपण आपलं प्रेम कोणालाही व्यक्त करू शकतो. सो तुम्ही मला पण कमेंट करून सांगा की तुम्ही कोणासोबत व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला. सो लाईक येस आणि थँक्यू. खूप भंगार होतं आहे. थँक्यू.